नमस्कार मित्रांनो, युवा शेतकरी या समूहामध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। पहिली गोष्ट, जर व्हिडिओची माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवायचा आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या माहितीचा उपयोग होईल। मित्रांनो, पहिली गोष्ट, जेव्हा आपली कोबी 50-55 दिवसाची होती त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला एक प्रश्न पडतो की आता ती फुगवायची कशी, कारण कोबीमध्ये जलद गतीने फुगली पाहिजे। जर 2-4 दिवस सुद्धा लवकर आली तर एक अतिशय चांगलं मार्केट भेटू शकतं। 1-2 रुपयाचा जरी शेतकऱ्याला फरक पडला तर तो खूप फायद्याचा असू शकतो। त्याच्यामुळे जितकी लवकर कोबी आली तितकं फायद्याची असू शकते जेव्हा आपण कोबी पावसाळ्यात लागवड केलेली असते। मग अशा वेळेस कुठल्या ऍप्लिकेशन आपण ड्रिपद्वारे देऊ शकतो, कुठला फवारा आपण घेऊ शकतो जेणेकरून आपल्या पिकाला शायनिंग येईल। शायनिंग म्हणजे एक चकाकी, एक काळोखी आपल्या कोबीच्या कंदामध्ये असेल। आणि दुसरी गोष्ट, कोबीची योग्य फुगवण असेल, कारण चांगलं वजन भेटलं, चांगलं उत्पादन झालं तर चांगलं उत्पन्न होणार आहे, हे सगळं समीकरण आहे। मग ही गोष्ट करताना पहिली गोष्ट मित्रांनो, आपल्याला स्प्रेद्वारे वापरायचे 22 टीन। मी काल रिकमेंड टोमॅटोमध्ये जे केलं होतं ते मान्सून क्रॉप सायन्सचं डकोटा, हे डकोटा वापरताना तुम्हाला 500 ml 200 लिटरच्या टिपासाठी वापरायचं। 22 टीन वापरताना 700 ग्रॅम वापरायचं। त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं काही मिक्स करायचं नाही। जर पोटॅशियम सोनाईट वापरलं तरी चालतंय। पोटॅशियम सोनाईट वापरताना 200 ते 300 ग्रॅम तुम्ही पोटॅशियम सोनाईट वापरू शकता। दुसरी गोष्ट, ड्रिप वरून ऍप्लिकेशन देताना तुम्हाला स्वरूप ॲग्रोचं जे KF येतं ते KF वापरायचं 1 लिटर आणि त्याच्याबरोबर तुम्हाला 0050 किंवा 05234 05234 पेक्षा रिकमेंड असेल 0050। त्याच्यानंतर आणखी जी मार्केटमध्ये ग्रेड भेटते 04847 जी इंडिकेम कंपनीची तगडी ग्रेड आहे। या दोन्ही तिन्ही ग्रेड पैकी कोणतीही 3 ते 4 किलो एकरी सोडून द्यायची आहे। आणि मी तुम्हाला गॅरंटीने आश्वासन देऊन सांगतो की जी कोबीची तुम्हाला जी फुगवण पाहिजे ती इन्स्टंट फुगवण भेटेल। चांगल्या क्वालिटीची कोबी तुमचं उत्पन्न होईल आणि चांगला पैसाही तुम्हाला मार्केटमध्ये भेटेल। त्याच्यानंतर कोबीवर येणारी जी समस्या आहे मित्रांनो, मी जसं बघतोय की उकड्या जो रोग आहे तो उकड्या रोग सध्या हा कार माजवत आहे, कारण पावसाचं जे प्रमाण आहे ते वाढत आहे आणि या वाढत्या पावसामुळे जे कोबीमध्ये उकड्या आपल्याला दिसत आहे। उकड्यावर उपाययोजना करताना एक गोष्ट करायची, मार्केटमध्ये बॅसिलस, ट्रायकोडर्मा विरिडी आणि सुडोमोनास म्हणून तिघ एकत्र कंटेंट असलेले भरपूर सारे औषध मार्केटमध्ये उपलब्ध आहे। ते जरी तुम्ही ड्रिप ऍप्लिकेशनद्वारे देत असाल तर 1 किलो सोडायचंय। जर वरून स्प्रे घेत असाल तर 500 ग्रॅम तुम्हाला वापरायचंय। मी प्रमाण 200 लिटरच्या टिपासाठी सांगतोय आणि हे करताना तुम्हाला बिंदास नियोजन करायचंय आणि त्याचा स्प्रे टाकायचा किंवा ड्रिपद्वारे द्यायचंय। तुमचा जो काही उकट्या रोग आहे म्हणजे जे बुडापासून आपली कोबी खराब होते ती 100% नियंत्रणात येईल। आणखी एक इश्यू शेतकऱ्याला नेहमी येत असतो की जे ब्लॅक स्पॉट आहे ते कुठेतरी आपल्या पानांवरती दिसून येतात किंवा पानाच्या ज्या कड्या आहे, ज्याला कड्या रोग असं सुद्धा शेतकरी बोलतात की पानं जे आहे ते कडापासून खराब व्हायला सुरुवात होतात, पुढे काळे होतात, पुढे पिवळे होतात। मी समस्या नेमकी काय येते, हा प्रकार काय, तर हा करपा आहे मित्रांनो। हा करपाला घालवण्यासाठी तुम्हाला वापरायचं मार्केटमध्ये भेटणार कोनिका। जर कोनिका नाही भेटलं, कोनिकामध्ये कासोमायसिन आणि कॉपर ऑक्सिक्लोराइड हा घटक येतो, सगळ्यांनाच माहिती असेल। जर कोनिका नाही भेटलं तर तुम्हाला वापरायचंय मार्केटमध्ये भेटणारं कुप्रोफिक्स, ज्याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि मँकोजेब हे 2 घटक येतात। कुप्रोमिक्स मध्ये वापरताना तुम्हाला वापरायचं प्लॅन्टोमायसिन, ज्याच्यामध्ये टेप्टोमायसिन सल्फेट हा घटक येतो। हे तिघांची एकत्र फवारणी घेतली तरी चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो। ज्या काही कोबीबद्दल किंवा इतर कुठल्याही पिकाबद्दल ज्या समस्या तुमच्या असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये करायचे, लवकरात लवकर उत्तर देण्याचा आपला प्रयत्न असेल। शेतकरी जर वाचवला तरच आपल्याला शेतकऱ्याला पैसा होणार, तर शेतकरी श्रीमंत होणार आहे। आणि कधीतरी असं मनाला नेहमी टोचतं की आपला शेतकरी कधी श्रीमंत होईल, तर नक्की आपण प्रयत्न करूया, इतिहास घडूया आणि मेहनत करूया। तोपर्यंत स्टे ट्यून।